द्रौपदीनं श्रीकृष्णाला राखी बांधली आणि वस्त्रहरणाच्या वेळी भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं. एवढंच नाही तर तिचा गेलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी साम दाम दंडभेद वापरून महाभारत युद्ध जिंकून दिलं. नराधमांना शिक्षाही दिली. आपणही कोणाचे तरी भाऊ, मित्र, नातेवाईक, शेजारी आहोतच की. या देशातली प्रत्येक स्त्री आपली काहीतरी लागतेच ना. आणि असं कुठं लिहिलंय की बहिणीच्या सुरक्षेसाठी तिने आपल्याला राखी बांधलीच पाहिजे? अहो, निदान तिच्या सन्मानासाठी सरकारसमोर आपण आवाज तरी उठवू शकतो. प्रशासनासमोर आपली नाराजी तरी व्यक्त करू शकतो. सरकारनं तिच्या सुरक्षेसाठी काहीतरी कायदे आणावे, त्याची अंमलबजावणी करावी, याचा आग्रह तरी धरू शकतो ना. एवढं तर आपण करूच शकतो. आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काही गिफ्ट द्यायचं असेल तर मला वाटतं तिच्या सुरक्षेचं द्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढून तिला खुश करण्यापेक्षा मुख्यमंत्री सुरक्षित माझी बहीण